अण्णा तुम्हाला खरंच मुक्ती हवी आहे? योच मार्ग असा. आणि माझी इच्छा? शेवंता, कसली इच्छा आणि कसला काय? विसर झाला गेला. अण्णा विसरायचं? काय विसरायचंय मी? तुमच्यासाठी माझा मोठेला संसार विसरायचाय मी? माझ्या मुलीची केलेली मी आबाळ विसरायची आहे? या वाड्यात माझा झालेला अपमान विसरायचाय? तुम्ही मोडलेलं लग्न विसरायचंय? काही विसरण्यासारखं नाहीये अण्णा. असं वाटतंय की आताच सगळं घडून गेलंय. मग राग येतो, चीड येते. असं वाटतंय हे सगळं संपवावं आणि या वाड्यात कायमचं राज्य करावं. या सगळा करून काय गावणार नाही शेवंता. काही नाही मिळालं तरी चालेल. काहीतरी सोडलंय मागे, ही हरल्याची भावना तरी नाही राहणार. शेवंता, असं नको करू. चल माझ्या वांगडा बाहेर पड. अण्णा, इथे मी माझ्या हट्टाने परत आली आहे. जोपर्यंत माझा हट्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. कावेरी, खबरदार बाहेर गेलास तर. सगळ्यांका बजावला होता ना मी. मला जाऊ दे, मला बाहेर जायचंय. तू काय बोलतोस तू? आता किती तुका बाहेर जाऊचा? मला जाऊ दे, मला बाहेर जायचंय. जाऊ द्या मा. अभि जाऊ दे, अभि मला जाऊ दे. अभि ऐक ना अभि. काय गो, निजलंच नाही अजून? झोप लागत तरी कशी? हिंदू, तुझ्या शब्दावर घरात इले. तू ठेवलेल्या विश्वासापाय ऐसर थांबलंय. पण आता जर तुझो माझ्यावर विश्वास नसत तर तू माका बाहेर काढ. माका वाईट नाही वाटणार ना राग येणार. राग येणारा वच्ची संपला. तसा नाही गो. समोर उभा असलेला संकट किती मोठा हा, हे बघतोय मी. पण वाईट हेचाच वाटता की ह्या संकट आपल्याच माणसापायी ओढवलेला असा. वच्छे, मनात एक विचार इलो हा. बोल. नाही म्हणजे तुझ्यावर विश्वास नाही असा नाही, पण माझी आपली एक श्रद्धा म्हणा. घरात उदक शांती करूचे म्हणतोय मी. तुका वाटता ना, मग ते घे करून उद्या उदक शांती. हा, माझी परवानगी कित्या? घे करून. अशी उदक शांती करून अण्णा जर ऐकत असते ना, मग काही विचारूकच नको. तर हाया ताई, विषय नको काढू. हैसर काहीतरी असतील, गोळ आवडतील. तरी का मका एक समाधान ना. सगळ्यांका सगळा दिसता, सगळ्यांका सगळा जाणवता. मग माका किती दिसणार ना, माका किती जाणवणार ना. अण्णांची लाडकी लेक असस ना म्हणा. अगं त्यांचा लाडके एकच शेवंता. बाकी बायका पोरा पण त्यांच्यासाठी परकीत. बस करा आता इशय. गो, या भांड्यात हैसर ठेव. काय गो कायरी, सगळी भांडी रिकामी केलंस ना. शिळा पाणी ठेवू नको, वाटून टाक. हा वहिनी, ते पांडूला सांगितलं झाडांना पाणी घालायला, म्हणजे पाणी वाया नाही जाणार ना. या बाकी चांगला केलंस हा. बाकी झाडांची काळजी. छया ताई, नको ते कसली मस्करी करत राहतास. काय गो, आज पूजेत बसणारच ना. पण कसा, जरा स्वतःची काळजी घे. हा, आता गोंधळ घालू नको पूजेत. कावेरी, अगं आवरून घे, गुरुजी येतले आता. घे, आवरून घे. तू येवा. अरे ह्या काय करतो? घराकडनं आंघोळ करून दिलंय मामी.
उडाला पाणी उडाला झाडांका असं पाणी घालत होते ना तर असा गेला उडाला शिळा पाणी ठेवता नाही ना म्हणून झाडांका घालतोय. अरे पण झाडा खय आणि पाणी घालतो खय तू? तुम्ही पूजा करू केलास ना? उदक शांती म्हणतात त्याका, उदक शांती. हा काय? पण उदक शांतीसाठी शिळा पाणी चालणार नाही. तुम्ही पूजा केल्यावर अण्णा घरातून जाणार शेवंत जाणार आहे ना? ती दोघं हैसरच असत फिरतात हैसर कोणाक दिसत नाही. तुका दिसतात काय रे? अरे हसतय काय? मागा दिसता मागा सगळा दिसता. शेवंता ना शेवंता थैसर असत त्या झाडाकडे थैसरच फास लावून घेतलं ना ते ना ते का घरात येवता कायमचा येवता सर. पांडू तोंड बंद कर आणि कामा कर. गुरुजी येवा येवा तुम्ही. पांडू अरे आंघोळ तर घातलंस आता पायार तरी पाणी घाल म्हणजे घरात जाऊ मोकळो. हा घालतय घालतय. फक्त अण्णानी शेवंत नाही हैसर लय जण असत. काय झालं अभि? त्या घरासाठी आणि आपल्या माणसांसाठी आपल्याला जेवढं करता येईल ना कावेरी तेवढं करूया. काहीतरी चांगलंच होईल त्यातून. हो मी त्यासाठी काही करायला तयार आहे. त्या घराने मला खूप काही दिलं, माझ्यामुळे खूप त्रास सहन केला. मी या घरासाठी काही करेन, अगदी माझा जीव द्यायला पण. मला आयुष्यभर राहायचंय तुझ्यासोबत. हो ना काय नाही होतला. खाली चला गुरुजी येले हो. चला. काय हो छायाताई आईची लयच आठवण येता. मोडला गो माझा कमरडा शाप मोडला. आई सवय नाही ना तुमका कामाची. असा वाय जरा जरा कामात करत जावा, तब्येत पण बरी राहता. औशीचो घो तुझ्या पूर्व असताना कामाक जरा मदत झाली असती. काय काही नू ही काही ती उदक शांती झाली ना सगळा नीट होय. ही वच्ची पण घरातून जायत ना. वच्ची जायत का नाही ता काय माका माहित नाही. पण माझो बापूस जो भूत बनून सगळ्यांच्या मानगुटीवर बसलो ना तो या असल्या पूजन जाणाऱ्यातलं ना. या सरिता छाया हैसर येवा. इलाव चला. आता ह्यो नारळ तुमच्या हातान तुमच्या देवाच्या समोर ठेवा. तुमच्या मनात जा काय असा तर त्याका सांगा. देवाच्या आशीर्वादान उदक शांतीची पूजा करूची असा. उदक म्हणजे काय? पाणी. ह्या पूजेन शांत केलेला पाणी घरात शिंपडूचा असा. त्यांनी काय होताला घरातील वावरणारी वाईट शक्ती घराच्या बाहेर जातली. घरात भरभराट होतली. घरात सुख आणि शांती नांदाक लागतली. म्हणून उदक शांतीच्या कार्याक लय महत्व असा.
आरडून काय होऊचा नाही शेवंता. ती हट्टाक पेटलेली हा. जवसर या घरात वच्चे हा तवसर आपण काय करू शकणार नाही. जीव घेईन मी तिचा. शेवंता आतताईपणा करू नको. या अण्णा नायकाक वच्चेनं बंधन घातले आणि ती काय पण करू शकता. एकीकडे माझ्या पापाची भूत आणि दुसरीकडे वच्ची. अडकलंय मी. ती चूक तू करू नकोस. आता आपण काय करू शकणार नाही. आपल्या त्रास होऊसाठी वच्चीने इंदूक सांगितल्यात उदक शांत करू द्या उदक शांत. पण या घरातलं पाणी या घराला लागलेली आग शांत नाही करू शकत. शेवंता होय, आता एकच मार्ग आहे. वच्ची सकट या वाड्याला जाळून टाकूया. आता ताजा पाणी भरलेला असा मा. होय तर सगळ्या शेळ्या पाणी ओतून दिलं. कळलं माका. त्या पांडून माझ्या अंगावर पाणी उडवले अंता काय. हो पण ना झाली चूक. गुरुजी सगळा ताजा पाणी भरलं. चांगली भांडी घासून निर्मळ पाणी भरलं. होय तर सगळा काय तर तूच केलंस आणि मी म्हणजे काय नुसतं कमरे रात घेऊन इटोबा उभं राहिलेलो. तसा नाही हो छायाताई. तुम्ही पण कामा केला आहे. तो कार्यक्रम झालो ना की वाय त्यांची नजर उतरून टाका. आपण एक करूया का, दोघींची नजर काढूया. हा पण आधी हा विधी करूया. गुरुजी आता पुढे काय करायचं ते सांगा. आता उदक शांतीक सुरुवात करू होई. यासाठी गडूतून पाणी घ्या. हा सरिता एवढं कसं काही काय झालं गो. गुरुजींनी पाणी आणून सांगितलं नी. मी आणि छायाताईंनी हा सगळा पाणी भरून ठेवलेला स्वच्छ. वरती झाकणं पण ठेवलेली. आणि या बघा सर. शिवाळ अरे बाय माझी. या विघ्न असा या उदक शांतीच्या आडीला कोणतरी. तो पांडू सांगा होतो ता अगदी खरा असा. ऐसर लय जणांचो वावर असा. ती दिसत नसली तरी ती असल्याचो प्रत्यय ऐसर दिसता. ती ह्या कार्य पार पाडूक देऊची नाय. वच्छी, आम्ही सगळे या वाड्यात असेपर्यंत या वाड्यात कोणतेही शुभ कार्य निर्विघ्न पार पडू देणार नाही. कारण तू आमचं लग्न होऊ दिलं नाहीस. आमच्या झाडांपासून तू आम्हाला वेगळं केलंस आणि याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. तू अण्णांची ताकद कमी केलीस, त्यांना बंधन घातलंस, म्हणून हा डाव तुझ्या हातात आला. हा गैरसमज तू दूर सार. आता तुला फक्त अण्णांपासून धोका नाहीये, तर इतर भूत सुद्धा हा वाडा जाळून टाकतील. हे लक्षात ठेव. तुम्हाला तुमचं देणं हवंय ना, घ्या.
नाईक, या वाड्यासोबत आता तुमचं अस्तित्वही संपलं.